आजीबाईच्या बटव्यातील काही महत्त्वाच्या 10 टिप्स. टिप नंबर 1. जेवताना कच्चा कांदा खाल्ल्याने पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. बऱ्याच लोकांना कांदा जेवताना आवडतो, पण तोंडाला नंतर दिवसभर घाण वास येतो म्हणून खात नाहीत. असं असेल तर कांदा खाताना थोडं लिंबू पिळावं किंवा जेवण झालं की चूळ भरून बडीशोप खावी. याने तोंडाला घाण वास येत नाही. टिप नंबर 2. शरीरात जर रक्ताची कमी जाणवत असेल तर बीट, गाजर, आवळा आणि जेवणात कच्च्या टोमॅटोचा वापर केला पाहिजे. याने रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. टिप नंबर 3. शुगर जास्त प्रमाणात रिपोर्टमध्ये दाखवत असेल तर डॉक्टरांनी दिलेल्या औषध वेळेवर घेणं गरजेचं आहेच. शिवाय जेवणात कारल्याचा आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा वापर करावा. याने शुगर कंट्रोलमध्ये येते. टिप नंबर 4. माचीसचं काम म्हणजे आग निर्माण करणं किंवा आग दर्शवणं. यामुळे फुकट कोणाकडूनही माचीस घेऊ नये, विकतच आणावी. नाहीतर घरातील अशांततेचं वातावरण निर्माण होईल आणि खोटं वाटत असेल तर आजमावून बघू शकतात. टिप नंबर 5. लोखंडाची वस्तू व मोहरीचं तेल हे शनीशी संबंधित असल्यामुळे कधीही फुकट घेऊ नये. याने घरात अडचणी निर्माण होतात. बरेच वेळा जाणते अजाणतेपणी आपल्याकडून अशा छोट्या छोट्या चुका होत राहतात आणि त्याचा परिणाम नंतर आपल्याला आयुष्यात भोगावा लागतो. टिप नंबर 6. मीठ कोणाकडूनही फुकट देऊ या घेऊ नये. याने तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता किंवा आजारीही पडू शकता, तर मीठ देणं टाळा. टिप नंबर 7. थोडंसं अद्रक उकळून त्यामध्ये थोडंसं मध घालून सकाळी आणि संध्याकाळी प्यायला तर तुमचा संधिवात कमी होईल. टिप नंबर 8. जेवणामध्ये काहीही तळताना, उदाहरणार्थ पापड, पुरी, भजी, जितकं हवं तेवढंच तेल घ्या. नाहीतर सतत तेच तेल तळलेलं वापरलं तर कॅन्सरचा धोका वाढतो. टिप नंबर 9. बरेच वेळा चालताना गुडघ्यातून कट असा आवाज येतो. असं होत असेल तर रोज सकाळी 2 अक्रोड रात्री भिजवून सकाळी खावे. याने लगेच फरक पडतो. टिप नंबर 10. पोट फुगत असेल किंवा गॅस होऊन अनइझी वाटत असेल तर हिंग आणि जिऱ्याचं पाणी प्यावं. याने आराम मिळतो. लाईक व्हिडिओज, प्लीज सबस्क्राईब धिस यूट्यूब चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.